नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज आपण तुरीच्या दाण्यांची, ओल्या दाण्यांची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही भाजी ॲक्च्युली मला येत नव्हती, पण ज्यांनी मला या शेंगा वानोळ्या दिल्या त्यांनीच मला ही कशी बनवायची ते सांगितलं. तर मी या शेंगांचे दाणे काढून घेतले आणि त्यात थोडंसं तेल टाकणार मी आता, आणि ह्यांचा थोडासा कलर बदलेपर्यंत आणि ते असे टम्म फुगेपर्यंत, म्हणजे तडतड उडायला लागेपर्यंत आपण यांना भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे भाजून घेणार आहोत. भाजत आलेले बऱ्यापैकी. आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि मिक्सरमधून त्याला थोडंसं जाडसर दळून घेणार आहे, म्हणजे दाणे तोडून घेणार आहोत आपण. हे आता काढून घेऊ आपण आणि ते गार होईपर्यंत मी इकडे कांदा कापून घेते. इकडे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही तेल घ्या. मी इथे 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण मोहरी घालणार आहोत. तेल चांगलं तडतडल्यावर, तापल्यावर मोहरी तडतडू द्यायची. त्यामध्ये जिरं घातलं आणि लगेचच आपल्याला जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो घालायचा आहे. तो आपल्याला सोनेरी गुलाबी रंग येईपर्यंत चांगला छान परतून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे. इकडे शेजारी फर्निचरचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आवाजात डिस्टर्बन्स होत आहे. इकडे कांदा तळेपर्यंत आपण जे वटाणे आले लक्षात, ते दाणे आहेत ते थोडेसे दळून घेणार आहोत, तोडून घेणार आहोत. म्हणजे जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही ठेवायचं. त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घातली 2, ते आपण आता दळून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने दळून घ्यायचं ते. इकडे आपला कांदा छानसा परतत आलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट. ती पण छानपैकी तळून घेऊ. त्याचा पूर्ण उग्र वास निघेपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचं आहे. छानपैकी होत आलेले आहे जवळजवळ. यामध्ये मी थोडंसं आता लाल तिखट घालणार आहे, थोडा काळा मसाला. चवीनुसार तुम्हाला तिखट लागतं का फिकट लागतं त्या पद्धतीने तुम्ही मसाले घालू शकता यामध्ये. हे छान परतून झालेलं आहे. इकडे आता यामध्ये आता लाल मिरची पावडर, थोडासा काळा मसाला चवीनुसार आणि हळद यात मी घालणार आहे. आता हे वाटून घेतलेलं आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे. ते पण छान परतून घ्यायचं. मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये. हे छान एक जीव झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला कसं पातळ लागतं की घट्ट लागतं त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवायची. खूप सुंदर लागते ही भाजी. त्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेऊया. आवाजात खूपच डिस्टर्बन्स येतोय. अशा पद्धतीने गरम पाणी टाकून घेतलं आणि यामध्ये मीठ टाकून आपण त्याला मस्तपैकी मंद गॅसवर शिजू देणार आहोत.
अजून पाणी टाकते मी जसं जसं लागेल तसं, कारण की या शेंगांच्या शिजायला थोडासा वेळच लागतो. पाणी टाकून घेतलं मी व्यवस्थित सगळं. यामध्ये आता मीठ घालणार आहे. तर उकळल्यानंतर थोडीशी अजून घट्ट होईल ही भाजी. टिफिनला द्यायची त्याच्यामुळे थोडी घट्ट सरच करावी लागणार आहे मला. चवीनुसार मीठ घातलं मी ह्यामध्ये. कोथिंबीर तर मी दळायच्या वेळेलाच टाकलेली होती म्हणून आत्ता नाही घालत आहे. छान उकळी आल्यानंतर थोडंसं घट्टसर झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. तर मग सांगा मला कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. खूप छान लागते ही डाळच म्हणते मी, दाणे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईबचं बटन माझा आनंद वाढवतो. लाईक करा, शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला तर मग भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.